टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग। मशी हॅलो कर, हॅलो हाय, हॅलो कर हाय हाय। तर हा ब्लॉग थोडासा काहीतरी वेगळा असणार आहे। तर म्हणलं आज मम्मी कोकणात गेली होती। ॲक्च्युली मी बॅक स्टोरी सांगतो तुम्हाला की मम्मी कोकणात गेली होती आणि मम्मीने कोकणातून काही वस्तू आणल्या होत्या। वस्तू म्हणजे पदार्थ आणले होते जे की आमच्यासाठी खूप जवळचे आहेत। जे कोकणात राहत असेल त्यांना नक्कीच माहिती असेल मी कशाबद्दल बोलते किंवा काय ब्लॉग असणार आहे। तर म्हणलं काय काय वस्तू असतात कोकणात आणि काय काय खायला पाहिजे कोकणात गेल्यावर। तर म्हणलं चला ते तुमच्यासोबत एक वस्तू त्या पदार्थ आहेत ते शेअर करते, जेणेकरून तुम्ही कधी कोकणात गेले, कोकणात जाणार असाल किंवा कोकणात गेले तर तुम्ही त्या वस्तू नक्की तिथे गेल्यावर ट्राय कराव्या। तर चला तर आपण ब्लॉग सुरुवात करूया आणि मी तुम्हाला दाखवते की मी जास्त नाही आहे, थोड्याच वस्तू आहेत। कारण सगळं नाही मला दाखवता आलं, कारण पराघो आधी गेला होता त्याने काही वस्तू आणलेल्या, मग ते सगळं नाही झालं। त्याने आधी वस्तू आणलेल्या आणि लास्ट ब्लॉग माझा नेमकी त्याच होता की ओल्या काजूची भाजीची रेसिपी होती, ते ओले काजू। आणि आत्ता म्हणलं चला आता मम्मीने काय काय वस्तू आणल्यात तर मी ते दाखवते तुम्हाला। कारण त्या आणल्यावर लगेच संपतात, जास्त वेळ त्या राहत नाहीत घरात, कारण खूप वर्षानंतर त्या गोष्टी मिळतात आणि वर्षातून एकदा सीझनल असतात। त्यामुळे मी मागच्या ब्लॉगमध्ये पण म्हणलं होतं सीझनल असतात, त्यामुळे त्या फक्त वर्षातून एकदा येतात, जसे की आंबे वगैरे। तर म्हणलं चला आता काय काय वस्तू आहेत ते मी तुमच्यासोबत टाईमपास नाही करत, मी तुमच्यासोबत लगेच शेअर करते आणि बघूया आपण काय काय त्या वस्तू आहेत। तर सर्वात आधी म्हणजे हे मी आमच्या कोकणात म्हणजे माझ्या मम्मीचं गाव आहे श्रीवर्धन, दिव्यागड, हरिहरेश्वर त्या साईडचं। तर मी तिकडचं तुम्हाला गोष्टी दाखवते। प्रत्येक कोकणातले काही थोड्याफार पद्धती वेगवेगळ्या असतात, पदार्थ थोडेफार वेगवेगळे असतात। तर चला मी तुम्हाला दाखवते आधी सर्वात आधी काय आहे। तर सर्वात आधी आहेत ही बेसिक गोष्ट आहे, ही नानकटाई आहे। ही आपल्या पुण्यातही मिळते बट ही जी अशा प्रकारची जी येते ना ही फक्त कोकणातच मिळते आणि ती म्हणजे आम्ही कोकणात गेल्या की किंवा कुणी आलं तरी ती कंपल्सरी आम्ही घेऊन यायला सांगतो किंवा ते घेऊन येतातच। मामा वगैरे आला की माझा ते घेऊन येतातच, कारण ही खूप छान लागते, टेस्टी लागते। ही आहे नानकटाई आणि ही म्हणजे मला त्या पुण्यातलं नानकटाई खरंच नाही आवडत। स्पेशल नानकटाई मला की आवडते तर ही कोकणातली नानकटाईच आवडते। मला ही नानकटाई फक्त कोकणातलीच आवडते, मला ही पुण्यातली नानकटाई अजिबात आवडत नाही। म्हणजे अशा ही जी क्वालिटी आहे तर ती तुम्हाला तिथेच जे बेकरी बनवतात, बेकरीमध्ये जे बनवतात तिथेच तुम्हाला ती खायला भेटणार आहे। तर ही फर्स्ट आहे ही नानकटाई। ह्याचं छोटंसं असं पॅकेट येतं, 7-8 नानकटाई असतात त्याच्यामध्ये। तर असं एक छोटंसं पॅकेट येतं आणि ही जी नानकटाई ती माझी फेवरेट आहे आणि आम्ही लहानपणापासून म्हणजे मी सॉफ्टी मायशू सारखे असल्यापासून आम्ही ह्या गोष्टी तिथे खातो, त्यामुळे ते एक वेगळं आहे बॉन्डिंग। तर तुम्ही कधी कोकणात गेले तर असं आता हे मिळतात फक्त हे आमचं जे माणगाव म्हणून गाव आहे तिथे ह्या प्रकारची नानकटाई मिळते। रायगड डिस्ट्रिक्टमध्ये माणगाव म्हणून आहे। तर कधी त्या साईडला गेलं तर नक्की ही ट्राय करा, नानकटाई खरंच खूप छान लागते। त्याच्यानंतर सेकंड आहे हे जे की आहे हे आता तर मी फक्त हे शेंगदाणे आहेत हे भाजलेले, पण ह्याच्यासोबत फुटाणे पण असतात, वटाणे पण असतात, सगळं भाजलेले असतात। तर ते वटाणे, फुटाणे आणि शेंगदाणे तर ते खूप छान लागतात। ते तिथली टेस्ट आहे ह्या वटाण्याची आणि फुटाण्याची आणि शेंगदाण्याची। मला ॲक्च्युली वटाणे आणि फुटाणे मी जास्त खात नाही, त्यामुळे मी फक्त शेंगदाणे मागवले होते तर मंचिंगसाठी। तर हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत तिथे ॲक्च्युली आमच्या गावाला स्वतःच्या भट्ट्या आहेत, तर त्याच्यामध्ये हे भाजतात शेंगदाणे आणि ते हे शेंगदाणे आहेत आणि खरंच खूप छान लागतात। श्रीवर्धनमध्ये नक्की गेले तर नक्की ट्राय करा हे फुटाणे आणि ह्या भाजलेले शेंगदाणे नक्की ट्राय करा। त्याच्यानंतर आहे हे तर सगळ्यांना माहिती असेल, तर हे आहे कोकम सरबत आणि बघू शकता म्हणजे आणून ठेवायचं आणि 6 महिने तरी ॲटलिस्ट व्यवस्थित राहतं, चालतं आणि छान लागतं, टेस्टी लागतं। कोण पण आपले पाहुणे आले घरात तर आपण पटकन नको मम्मा मला तू खा तर कोणतरी पाहुणे आले पटकन तर आपण ते बनवून देऊ शकतो त्यांना। तर हे आहे कोकम सरबत आणि झटपट होतं, पटकन होतं आणि कोकम सरबतची टेस्ट, कोकम सरबतचा जे फ्लेवर आहे तो मस्त असतो आणि त्याचं म्हणजे त्याला काही बीट करू शकत नाही आपण। कोकम सरबत हा कोकम सरबत असतो। त्याच्यानंतर ओले गोड आमसूल येतात तिथे, ते मी नाही आणले ॲक्च्युली, मागच्या वेळेस आणलेले। तर मी गेले ना की मी बरंच काय काय घेऊन येते। मम्मी गेलेली त्यामुळे तिला गाडीमध्ये सगळ्या गोष्टी आणि ती 1 दिवसासाठी गेलेली, त्यामुळे तिला एवढं काय सगळं आणायला सांगता आलं नाही मला की हे आण ते आण। तर
त्याच्यानंतर ओले असेच आमसूल असतात, त्यांना तिथे कोकणात आहे ना त्यांना कोकम म्हणतात. तर ओले कोकम येतात, आमसूल असतात ना आपल्याकडे, त्याच्याकडे गोड कोकम येतात आमसूल, ते असेच आपण खाऊ शकतो, खूप छान लागतात ते पण. ते हरिहरेश्वरला पण मिळतात म्हणजे कोकम. तर त्यानंतर आता आहे माझ्याकडे हे, तर हे आहेत, ही ॲक्च्युली अख्खी पिशवीच आहे. तर हे आहेत, बघू शकता तुम्ही की हे आहेत, काहीतरी काळं काळं दिसते, भाजलेलं दिसतं. तर हे आहेत भाजलेले काजू, जे ओले काजू असतात. तर ओले काजू जे असतात ना, तर त्याला नंतर ते भाजतात, तर ते अशा प्रकारे होतात आणि हे फोडून खायचे असतात. तर मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे हे खातात. तर हे फोडून खायचे खूप छान लागतात आणि नक्की तुम्ही श्रीवर्धन किंवा त्या साईडला मिळतात ते, तुम्ही कधी गेले तर नक्की हे भाजलेले काजू असतात ते नक्की ट्राय करा. ते फोडायचे ॲक्च्युली आणि मग त्याच्यामध्ये आतमध्ये काजू असतात, ते टेस्टी खूप छान लागतात. तर हे जे आहेत ते काजू आहेत, भाजलेले काजू. तर हे आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून थोड्याशा गोष्टी सांगते की तिथं काय काय गेलं तर काय काय खायला पाहिजे कोकणात. आता उन्हाळा चालू आहे, तर थोडीशी इन्फॉर्मेशन माहिती होईल की कोकणात गेलं की ह्या गोष्टी नक्की मी सगळं काळं केलं की काळं काळं होतं हे ॲक्च्युली काजूचं. तर ते छान पेपर घेऊन त्याला ते फोडून खायचं असतं. मी तुम्हाला दाखवते की ते फोडून खाताना कसं असतं ते. तर कोकणात परत त्याच्यानंतर आंबापोळी आणलेली मम्मीनी, तर ती सॉफ्टीसाठी फेवरेट आहे, ती सॉफ्टीनी संपवली लगेच. आंबापोळी येते, परत त्याच्यानंतर फणसाचे वेफर्स येतात, ते खूप छान लागतात ते पण, फणसाचे वेफर्स. परत त्याच्यानंतर छोटे छोटे डोनट्स आणलेले मम्मीने, एवढेसे छोटेसे असतात, मी तुम्हाला दाखवून ते डोनट्स पण आहेत माझ्याकडे. तर म्हणजे मस्का पाव येतो स्क्रीनशॉट, तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि फणसाचे वेफर्स येतात. परत अजून फणस आंबा तर ते असतं, पण त्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की तुम्ही कोकणात गेलं तर नक्की ट्राय करा. आणि यातल्या काय काय गोष्टी तुम्ही खाल्ल्यात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. परत अजून एक मी सांगायचं विसरले की जी मेथीची भाजी येते ना, तिथे ती छोटी समुद्रातली मेथीची भाजी मिळते, खूप छान लागते टेस्टला. ती पुण्यात आपल्या एखाद्या वेळेस मिळते आणि तुळशीबागेत म्हणजे जे भाजी मार्केट आहे शिवाजी आपलं भाजी मंडईचं, तिथे मिळते ती, पण खूप रेअरली मिळते. आणि कोकणात तर ती मिळते, खूप छान लागते समुद्रातली ती मेथीची भाजी. ती माझ्या एक ब्लॉगमध्ये पण आहे, ती म्हणजे स्टार्टिंगच्या ब्लॉगमध्ये आम्ही श्रीवर्धनला घेतो त्यावेळेसच्या ब्लॉगमध्ये आहे, मी लिंक इथे टाकेल, तुम्ही नक्की चेक करा. ती भाजी खूप छान लागते, ती पण मेथीची भाजी. ह्या अशा काही काही गोष्टी आहेत ज्या कोकणातल्या खूप जवळच्या वाटतात आणि खूप काय म्हणतात त्याला अटॅच आहेत. ह्या सगळ्या गोष्टी खायच्या गोष्टी आहेत, बट ह्या वर्षातून एकदा मिळतात. आणि बाकीचं ड्राय फिश तर असतात ऑब्वियसली, ते तर आहेच तिथे फेमस. तर बस एवढं होतं. आणि अजून काय आठवलं तर मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत की काय काय आहे. तुम्ही कुठल्या गोष्टी ट्राय केल्यात कोकणातल्या किंवा कोकणात गेलाय, कुठे कोकणात गेलाय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आत्ता मी ज्या गोष्टी दाखवल्या त्यातल्या कुठली गोष्ट तुम्ही ट्राय केली ते पण मला सांगा. तर चला बघूया. हॅलो गाईज, तर अशा प्रकारे मी आज छान ऑथेंटिक कोकणातल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर एक शेअर करण्यामागचं इंटेन्शन हे होतं की तुम्हाला जे कोकणात जातात फिरायला त्यांना ह्या गोष्टी माहिती मिळाव्यात. आणि आता माझ्याच घरात बऱ्याच जणांना, म्हणजे माझ्याच घरात एक्झाम्पल देते की सासूबाईंना माहीत नव्हतं ते काजू जे असतात ते कशा प्रकारे असतात. तर हेच एक इन्फॉर्मेशन मिळावी सगळ्यांना. तर त्यासाठी आम्ही एक छानसा व्लॉग बनवला होता. तर तुम्ही नक्की
मला सांगा इथून पुढं तुम्हाला कुठल्या प्रकारचे ब्लॉग्स बघायला आवडतील, तर मी ते बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तेही मला कमेंट करून सांगा. आणि चला आता आपण हा ब्लॉग थांबूया आणि भेटूया छानशा एक नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.